नमस्कार मित्रांनो या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की मराठी भाषेसंदर्भात आपल्याला काय काय शिकायचं आहे त्या प्रकरणांची यादी आपण या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं। आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला प्रत्यक्षात शिकवायला सुरुवात करायची आहे। आपण मागच्या लेक्चर मध्ये आपल्याला किती धडे शिकायचे आहे त्यात काय काय अभ्यास करायचा हे बघितलं होतं, परंतु आता या लेक्चर मध्ये प्रत्यक्ष आपल्याला शिकवायला सुरुवात करायची आहे। मी आहे विकास गायकवाड आणि आपणास शिकवणार आहे मराठी हा विषय। तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत भाषा विकास याविषयी माहिती, म्हणजे भाषेसंदर्भात आपल्याला काय काय माहिती घ्यायची आहे याविषयी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि तो अभ्यास आपण आजपासून सुरुवात करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता या ठिकाणी पहिलं प्रकरण जे आपलं आहे ते आहे भाषा विकास। पहिल्या प्रकरणाचं नाव आपलं आहे भाषा विकास। मग भाषा विकास अभ्यासत असताना आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे ते तर आपण बघणार आहोतच, परंतु या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रश्न असा येतो, तो प्रश्न म्हणजे काय, तर भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे काय। मग आता या ठिकाणी भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे काय असतं, तर भाषा म्हणजे अनुभव, विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय असतं, तर भाषा होय। मग आता अगोदर आपण जर बघितलं तर अगोदरच्या पुस्तकांमध्ये फक्त एकच शब्द असायचा, तो शब्द म्हणजे कोणता होता, तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय। परंतु आता अनेक व्याकरणकर्ते तयार होऊ लागलेत आणि मग व्याकरणकर्ते आपल्याच नोट कशा चांगल्या असतील आणि त्याचमुळं या अनेक शब्दांचा या ठिकाणी त्यात अंतर्भाव केला जाऊ लागलाय। अनुभव, विचार, कल्पना, भावना हे सगळं जे आपण व्यक्त करतो ते व्यक्त करणे म्हणजेच काय आहे, तर भाषा होय। आता दुसरा प्रश्न असा येतो परीक्षेमध्ये की भाषा हा शब्द जो आहे, भाषा हा शब्द कसा आला आहे। मग आता याच्यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे की भाषा हा शब्द मराठीमध्ये जेव्हा आला तेव्हा तो कसा आला, तर तो आला भाष या संस्कृत धातूपासून तो आलेला आहे। संस्कृत धातूपासून तो आलेला आहे। मग आता मी या ठिकाणी बरोबर लिहिलंय का, तर नाही। का, तर परीक्षेमध्ये भाषा हा शब्द खालीलपैकी कशापासून तयार झाला आहे असे पर्याय देतात आणि या ठिकाणी दाखवतात भाष नंबर 1 ला पर्याय असणार आहे, नंबर 2 ला पर्याय असतो बघा भाष्य, नंबर 3 ला पर्याय असतो भाष्य आणि नंबर 4 ला पर्याय असतो भाषा। आणि मग आपल्याला या ठिकाणी ओळखायचं असतं की आपलं उत्तर नेमकं आहे तरी काय। मग आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे बघा, आता मी या ठिकाणी भाष लिहिलं आहे, परंतु मी याला या ठिकाणी हलंत दाखवलेलं नाही आणि हा संस्कृत धातू आहे त्यामुळे तो या ठिकाणी आपल्याला हलंत दाखवणं गरजेचं असतं। म्हणजेच आपलं उत्तर काय येणार, आपलं उत्तर नंबर 3 चं जे भाष्य ज्या ठिकाणी श ला हलंत दाखवलेलं आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर येणार। आता मोठ्या परीक्षांचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी भाषेचे वैशिष्ट्य सुद्धा विचारतात। भाषेचे वैशिष्ट्य काय आहेत याच्याविषयी सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं। मग भाषेची वैशिष्ट्य काय आहेत, तर मग भाषा ही मानवनिर्मित आहे, भाषेला नदी प्रवाहाची उपमा दिलेली आहे, भाषा अभ्यास करत असताना सर्वप्रथम डोळ्यांचा, स्वरयंत्राचा, कानाचा वापर होतो हेही आपल्याला माहित आहे। भाषा ही कालिका न्यायाप्रमाणे बदलत चालते, म्हणजे भाषेमध्ये बदल होत असतो कालिका न्यायानुसार, म्हणजे वेळेनुसार हा बदल होत असतो। मग अशा प्रकारची भाषेची वैशिष्ट्ये हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ज्या लहान परीक्षा आहेत, लहान सगळ्याच परीक्षा मोठ्या असतात, परंतु आपल्या दृष्टिकोनातून लहान म्हणजेच काय, पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, या ठिकाणी त्यांनी एकदा विचारला होता प्रश्न की भाषाला टिंबटिंबची उपमा दिली जाते। मग भाषेला कायची उपमा दिली जाते, तर नदी प्रवाहाची उपमा दिली जाते। मग अशा रीतीनं या ठिकाणी भाषेचे वैशिष्ट्य हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागतात। 3-4 वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे की भाषा ही काय आहे, कालानुक्रमाने बदलत चालते। त्यानंतर भाषेमध्ये तुम्हाला कानाचा, स्वर यंत्रांचा, डोळ्याचा वापर केला जातो। भाषेला नदी प्रवाहाची उपमा दिली जाते, ठीक आहे। त्यानंतर भाषा ही ध्वनी निर्मित असून त्याला ध्वनी चिन्हांकित केलं आहे। अशा प्रकारचे वैशिष्ट्य आपल्या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतात। त्यानंतर बघा, आता या ठिकाणी भाषा विकास झाल्यानंतर आपण बघूयात पुढचं पेज, ते म्हणजे भाषेचे प्रकार। आता भाषेचे प्रकार किती आहेत
हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला आहे की भाषेचे प्रकार किती आहेत, तर भाषेचे मुख्य प्रकार किती आहेत, 2 आहेत। किती आहेत, 2 आहेत। कोणकोणते आहेत, तर एक आहे बघा नैसर्गिक भाषा। कोणती भाषा आहे, नैसर्गिक भाषा। या ठिकाणी नैसर्गिक भाषा दाखवला आहे, त्यालाच म्हणतात स्वाभाविक भाषा। आणि नंबर 2 आहे सांकेतिक भाषा, त्यालाच आपण म्हणतो कृत्रिम भाषा। कोणती भाषा, कृत्रिम भाषा। मग आता या नैसर्गिक भाषेमध्ये आपल्याला काय काय अभ्यासाचं असतं आणि सांकेतिक भाषा, कृत्रिम भाषा यामध्ये आपल्याला काय अभ्यासाचं असतं। आता नैसर्गिक भाषा म्हणजे जी भाषा शिकवावं लागत नाही, जी निसर्गातच देणगी आपल्याला प्राप्त झालेली असते, त्याला म्हणतात नैसर्गिक भाषा। आणि सांकेतिक भाषा किंवा कृत्रिम भाषा म्हणजे जी मानवानं जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे अशी भाषा म्हणजे कोणती भाषा, तर सांकेतिक भाषा होय। मग आता या ठिकाणी नैसर्गिक भाषेमध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं की नैसर्गिक भाषेमध्ये काय, तर नैसर्गिक भाषेमध्ये आवाज, त्यानंतर हालचाल आणि हावभाव व्यक्त केले जात असतात, तेव्हा ती भाषा नैसर्गिक भाषा या स्वरूपात दाखवली जाते। मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की हालचाल दाखवणारी भाषा ही कोणती भाषा होईल, तर कोणती भाषा होईल, ती नैसर्गिक भाषा होईल। मग आवाज जे आहेत, मग हे आवाज कोण काढतं, तर आवाज या ठिकाणी मानव आवाज काढतो, त्यानंतर पशु पक्षी सुद्धा या ठिकाणी आवाज काढतात। या ठिकाणी पशु आवाज काढतात, ठीक आहे। मानव, पशु, पक्षी या ठिकाणी काय करत असतात, आवाज काढत असतात। त्यानंतर या ठिकाणी हालचाल आहे बघा। आता हालचाल कुठे कुठे होते, तर हालचाल या ठिकाणी बघा, या ठिकाणी हालचाल कशामध्ये होते, तर हालचाल होते पाणी, त्यानंतर बघा वीज, त्यानंतर पान, त्यानंतर पंख यांची काय होत असते, तर हालचाल होत असते। म्हणजे पाणी, वीज, पान, पंख या स्वरूपात जो काही बदल होत असतो तो बदल सुद्धा आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक भाषेमध्ये दाखवलेला असतो। त्यानंतर बघा पुढे दाखवलेला आपला हावभाव। आता हावभावाची भाषा सुद्धा काय असते, तर ही सुद्धा भाषा असते नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा। आता हावभावामध्ये आपल्याला माहित आहे नेत्रपल्लवी भाषा म्हणजेच नेत्राची भाषा आहे। त्यानंतर आपण हातवारे करतो, मग हातवारे ही सुद्धा काय आहे, तर ही सुद्धा आपली आहे नैसर्गिक भाषा। म्हणजे आपण हातवारे करतो, असं केलं की त्याला समजतं जायचं इथून, असं केलं इकडे ये, तिकडे केलं काय होतं आपल्याला तिकडे जाय। म्हणजेच या ठिकाणी हातवारे असतील, नेत्र असतील, ठीक आहे, पान असेल, पंख असेल, या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला नैसर्गिक भाषेमध्ये पाहाव्यास मिळतात। आता त्यानंतर बघा सांकेतिक भाषा आहे, सांकेतिक भाषा, कृत्रिम भाषा आहे। तर सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात काय घ्यायचंय बघा, सांकेतिक भाषेमध्ये सांकेतिक भाषा व सांकेतिक चिन्ह, सांकेतिक चिन्ह। आता या सांकेतिक भाषेमध्ये आपण जे काही लेखन करतोय, ज्या चिन्हाने आपण लेखन करतो आहे, हे सगळे चिन्ह हे कशामध्ये आहेत, तर सांकेतिक भाषेमध्ये येतात। आणि सांकेतिक खुणांमध्ये या ठिकाणी बघा आपल्याला नकाशे असतील, तक्ते असतील, नकाशे, तक्ते, ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी चित्र असतील, हे सगळं आपण जाणीवपूर्वक आपल्या लेखणीने काढत असतो। म्हणून या ठिकाणी ही कोणती भाषा झाली, ही झाली आपली या ठिकाणी सांकेतिक भाषा। त्यानंतर बघा पुढे बघूयात आपण, पुढे आहे या ठिकाणी भाषिक कौशल्य। आता भाषिक कौशल्य जे आहे, तर लहान लेकरं जेव्हा जन्माला येतात तेव्हा तो कोणकोणत्या भाषांमधून तो आपलं कौशल्य विकसित करत असतो, तर या ठिकाणी बघा 5 पायऱ्या आहेत। नंबर 1 आहे श्रवण, नंबर 2 आहे संभाषण, नंबर 3 आहे भाषण, नंबर 4 आहे वाचन आणि नंबर 5 आहे लेखन। आता सगळ्यात अगोदरची जर आपल्याला विचारली की सगळ्यात अगोदरची आपली या ठिकाणी कोणती पायरी आहे, तर सगळ्यात पहिले बघा
आपली जी पायरी येते ती म्हणजे कोणती असते? श्रवण. म्हणजे लहान बाळ जर जन्माला आलं तर जन्माला आल्याबरोबर त्याला ऐकायला येत नाही असं म्हटलं जातं बघा. मग आपण त्याचं काहीतरी 10व का 12व्या दिवशी त्याचं काहीतरी नामकरण करतो आणि त्या कानामध्ये बोळे वगैरे टाकतं का त्याला आता आवाज सुरू झालेला आहे ऐकायला यायला. म्हणजे सगळ्यात पहिले ते काय करतं? श्रवण करण्याचं काम करत असतं. मग काही दिवसानंतर बघा जसं 2-3 महिने व्हायला सुरुवात होतात तसं ते लेकरू आपण त्याला चिटकी जर वाजवली तर ते काय करतं? ते बी आपल्याला असं पोटानं मानेनं काय करतं? इशारा करतं किंवा ते हसतं बघा. म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्यासोबत बोलतो तेव्हा ते आपला रिॲक्ट करतं. म्हणजे आपलं त्या ठिकाणी चालू होतं संभाषण. काय चालू होतं? संभाषण चालू होतं. आणि मग काही दिवसानंतर ते आपल्यासोबत बोलायला लागतं तेव्हा ती झाली आपली भाषण करण्याची पायरी. त्यानंतर पुढे बघा पुढची पायरी येते मग वाचनाची. मग ते स्वतः वाचायला लागतं कारण की लेकरू लगेच वाचायला लागत नाहीये. कारण की त्याला श्रवण ते ऐकतं काही शब्द आत्मसात करतं. अगोदर ते फक्त आपल्याला चेहऱ्याला आपल्या गोष्टीला रिॲक्ट करत असतं. नंतर मात्र ते बोलायला लागतं. तो पण त्याला शिकवण्याची गरज नसते जाणीवपूर्वक. आणि नंतर मग ते आपण म्हणतो तर आता वाचन शिकून घे. मग ते वाचायला लागतं. आणि मग सगळ्यात शेवटी काय येतं? सगळ्यात शेवटी येतं लेखन. काय येतं? लेखन येतं. लेखन ही सगळ्यात शेवटची पायरी आहे लेखन. लिहिताना उलट लिहिलं कारण खालून वर जायचंय आपल्याला म्हणून या ठिकाणी असं दाखवलं आहे. मग आपल्याला एक प्रश्न मागच्या वेळेस विचारला होता 2021-22च्या पोलीस भरती पेपर मध्ये की ज्ञानाची भांडार किल्ली कोणत्या कौशल्यास म्हणतात? ज्ञानाची भांडार किल्ली कोणत्या कौशल्यास म्हणतात? तर याचं उत्तर काय आहे? वाचन. काय आहे? वाचन. ज्ञानाची भांडार किल्ली. ज्ञानाची भांडार किल्ली. वाचाल तर वाचाल म्हणजे आपण जेवढं काही आत्मसात करू वाचन करून करून वाचन करून करून तर आपलं काय होतं? ज्ञान हे वाढत चालतं. मग याला म्हणतात ज्ञानाची भांडार किल्ली. त्यानंतर पायाभूत कौशल्य कोणतं आहे? तर पायाभूत कौशल्य असतं या ठिकाणी श्रवण. पायाभूत कौशल्य हे तुमचं आहे श्रवण. आणि शिखरभूत कौशल्य कोणतं आहे? हे आहे लेखन. तर हे आपल्याला या ठिकाणी माहित पाहिजे. शिखरभूत कौशल्य. आता या ठिकाणी याच्यामध्ये मग श्रवण मध्ये कोणते? अपश्रवण आहे, अर्धश्रवण आहे, अश्रवण आहे. याच्यामध्ये आहे मग अपश्रवण म्हणजे काय? चुकीचे ऐकणे. अर्धश्रवण म्हणजे काय? अर्धवट ऐकणे. ठीक आहे. त्यानंतर अश्रवण म्हणजे ऐकायचंच नाही. तर हे असं याच्यामध्ये दिलेलं आहे परंतु एवढी आपल्याला या ठिकाणी गरज नाही. म्हणून आपण या ठिकाणी जेवढं आपल्या परीक्षेत विचारलं जातं त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघितलं. आता आपण बघूयात पुढचं आहे ते म्हणजे काय? तर बघा भाषेचे विविध रूपे. आता भाषेचे विविध रूपे यालाच भाषेचं विविध स्वरूप असे म्हणलं जातं. आता पाठीमागे पोलीस भरतीचा पेपर झाला त्या पेपर मध्ये विचारलं होतं की भाषेचे स्वरूप खालीलपैकी कोणकोणते आहे असं काही प्रश्न विचारला होता. ते या अनुषंगाने दाखवलं बघा त्यांनी. मग भाषेचे विविध रूपे किती रूपे दाखवले? या ठिकाणी 7 रूपे दाखवले. किती रूपे दाखवले? 7 रूपे या ठिकाणी दाखवले. रूपे म्हणजे पैशाचे रूपे नाही. तर या ठिकाणी या भाषेचे विविध रूपे दाखवलेले आहेत. मग बघा सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी दाखवलं आहे काय? दाखवलं आहे तर मातृभाषा. आता मातृभाषा म्हणजे कोणती भाषा? तर मातृभाषा म्हणजे आईच्या तोंडची भाषा. आईच्या मुखाची भाषा. म्हणजे आईच्या मुखाची भाषा म्हणजे तिचं लेकरू जे आहे ती भाषा कोणतं शिकणार आहे? तर आपल्या घरातील आपली आई जी भाषा बोलते तीच भाषा ते लेकरू बोलणार आहे. कारण की ते पोटात असताना आईच्या 9 महिने आणि पोटाच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याला जवळपास वर्ष 1.5 वर्ष हे आईच्या साधनेतच ते राहत असतं. म्हणून आई जी भाषा बोलणार त्याच भाषेचा प्रभाव हा त्या मुलावर पडत असतो. म्हणून आईच्या मुखाची भाषा म्हणजेच ती कोणती भाषा असते? तर मातृभाषा असते. त्यानंतर बघा बोली भाषा या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे. मग बोली भाषा म्हणजे काय? तर आता आपण बोलत असताना आपल्याला बोलणं तर गरजेचं आहे. मग आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन व्यवहार करण्याची भाषा, व्यवहाराची भाषा, दैनंदिन व्यवहाराची भाषा म्हणजे आपण ज्या वेळेस घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूचा जो समाज असतो त्या समाजाच्या अनुषंगाने आपल्याला दैनंदिन जीवन जगावं लागत असतं. मग दैनंदिन व्यवहार करण्याची जी भाषा असते त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात बोली भाषा.
त्यानंतर बघा प्रादेशिक भाषा या ठिकाणी आपल्याला दाखवले बघा प्रादेशिक भाषा. आता या ठिकाणी प्रादेशिक भाषा म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशामध्ये जी भाषा बोलल्या जाते त्या भाषेला म्हणतात प्रादेशिक भाषा. मग महाराष्ट्र शासनानं काय केलं आहे तर या भारतामध्ये अनेक जातीचे लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक पंथाचे लोक या ठिकाणी राहत होते आणि भाषेला खूप मोठं महत्व या स्वातंत्र्याच्या पूर्वी आलेलं होतं. म्हणून काय केलं तर बरेच असे राज्य आहेत, 28 घटक राज्य सुरुवातीला म्हणजे आता मध्यंतरी होते, परंतु आता त्यात पुन्हा कमी जास्तपणा करून संघराज्य 7 होते, त्यात पुन्हा एक वाढ केली, 8 केले. पुन्हा असे जे राज्य आणि संघराज्य यांची रचना केलेली आहे त्या राज्यांमध्ये कोणती भाषा ही प्रामुख्याने बोलली जाते तर ती कोणती असते प्रादेशिक भाषा. म्हणजे महाराष्ट्र हा एक प्रदेश आहे, गुजरात हा एक प्रदेश आहे, तर मग महाराष्ट्र प्रदेशाची भाषा कोणती आहे ते आहे प्रादेशिक भाषा. ती कोणती आपली मराठी. म्हणजे ठराविक प्रदेशात बोलली जाणारी भाषा म्हणजेच कोणती भाषा आहे तर ती आहे प्रादेशिक भाषा. त्यानंतर बघा राष्ट्रभाषा. आता राष्ट्रभाषा म्हणजे कोणती भाषा तर ज्या राष्ट्रातील लोकांनी एकमुखाने एक भाषा त्या संपूर्ण राष्ट्रामध्ये लागू केलेली असते ती काय असते ती असते राष्ट्रभाषा. आता आपण हिंदी आपली राष्ट्रभाषा म्हणून सांगतो, परंतु भारतीय संघराज्यात भारतीय घटनाज्ञेने कोणत्या एका भाषेला विशेष दर्जा दिलेला नाही, परंतु हिंदी आपण सगळ्या भारतामध्ये बोलण्याच्या दृष्टिकोनातून वापरतो. मग राष्ट्रभाषा म्हणजे काय लोकांनी एकमताने ठरवलेली भाषा म्हणजेच कोणती भाषा असते राष्ट्रभाषा असते. त्या राष्ट्रातील म्हणू आपण त्या राष्ट्रातील म्हणजे एखादं राष्ट्र जे आहे त्या राष्ट्रातील लोकांनी स्वयंमताने जी भाषा स्वीकारायची कोणती असते तर राष्ट्रभाषा असते. त्यानंतर बघा राजभाषा. आता राष्ट्रभाषा आणि राजभाषा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होत असतं तर थोडं कन्फ्युजन होत असतं. तर या ठिकाणी बघा आता राजभाषा जी आहे तर राजभाषा आणि राष्ट्रभाषात फरक काय आहे तर राष्ट्रभाषा म्हणजे लोकांनी ठरवलेली एकमुखाने जी भाषा असते पूर्ण राष्ट्रभर ती आहे तुमची राष्ट्रभाषा. आणि राजभाषा म्हणजे काय तर राजभाषा म्हणजे केंद्र शासन त्याचा जो व्यवहार आहे केंद्र शासन जो व्यवहार पार पाडत असतो त्या व्यवहाराची भाषा म्हणजे कोणती भाषा असते राजभाषा. केंद्र व्यवहार भाषा म्हणजेच कोणती भाषा तर ती असते राजभाषा. कोणती भाषा असते राजभाषा असते. त्यानंतर बघा प्रादेशिक राजभाषा. आता प्रादेशिक राजभाषा म्हणजे काय तर प्रदेशानुसार आता महाराष्ट्र शासन आहे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन काय करतं तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी जो काही राज्यकारभार हा केला जातो महाराष्ट्र स्तरावर तर ती जी भाषा असते ती कोणती भाषा असते प्रादेशिक राजभाषा म्हणून ती ओळखल्या जाते. आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे ते म्हणजे काय तर ते म्हणजे आहे प्रमाण भाषा. मग प्रमाण भाषा म्हणजे काय तर प्रमाण भाषा म्हणजे ज्या भाषेला प्रमाणित स्वरूपात दाखवलेलं असतं जसं वर्तमानपत्र असेल, रेडिओ असेल, दूरदर्शन असेल, पुस्तके असतील, वाङ्मय असतील, ग्रंथ असतील, यात जी भाषा वापरलेली आहे त्या भाषेला काय म्हटलं जातं तर प्रमाण भाषा असं म्हटलं जातं. तर ही झाली आपली या ठिकाणी भाषेची विविध रूपे. तर किती रूपे आहेत 7 रूपे आहेत. त्यानंतर बघा आता पुढे बघूयात भारतीय भाषा 2 गटात विभागल्या गेल्या आहेत. माझा कोणते 2 विभाग आहेत इंडो युरोपियन इंडो आर्य भाषा गट आणि एक आहे द्रविडियन भाषा गट. आता आपल्याला माहित आहे की भारतामध्ये दक्षिण भारत आणि उत्तर भारत आणि पूर्वांचल साईडला पूर्व भारत असं आपण भारताचं काय करत असतो तो वर्गीकरण करत असतो. मग या ठिकाणी शक्यतो जर बघितलं आपण तर उत्तर भारतामध्ये ज्यात महाराष्ट्रही दाखवलेला आहे गुजराती दाखवलेला आहे या भारतामध्ये इंडो आर्य भाषा बोलल्या जातात. मग इंडो आर्य भाषा बोलणारे गट कोणता आहे तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं नंबर 1 म्हणजे ते आहे या ठिकाणी काय मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, त्यानंतर पाली भाषा असेल, गुजराती भाषा असेल,
बंगाली भाषा असेल, पाली भाषा असेल, पाली वर गेलं वाटतं आपण, ठीक आहे, पाली वर आहे, पंजाबी असेल, हरियाणी भाषा असेल, ठीक आहे. तर या ज्या भाषा आहे, या भाषा बोलणारा जो भाषा गट आहे त्याला म्हणलं जातं इंडो युरोपियन भाषा गट. जे वायव्य भारतातून आलेले जे लोक होते त्यांनी ही भाषा या ठिकाणी सुरू केलेली भाषा होती आणि मग त्याला इंडो युरोपियन भाषा गट असं म्हणलं. त्याच्या पितृस्थानी काय असतं तर संस्कृत भाषा असते. कोणती भाषा असते? संस्कृत भाषा असते. या संस्कृत भाषेपासून या भाषा आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी या इंडो युरोपियन भाषा गट. आणि द्रविडियन भाषा गट जर म्हणायला गेलं तर द्रविडियन भाषा गट म्हणजे कोणता भाषा गट तर या ठिकाणी जे साऊथ मध्ये जे राज्य आहेत जे प्रामुख्याने कोणती भाषा आहे? तमिळ भाषा आहे, त्यानंतर तेलुगू भाषा आहे, त्यानंतर मल्याळम भाषा आहे आणि एक आहे कानडी भाषा. कोणती भाषा आहे? कानडी भाषा. त्यानंतर बघा या ज्या भाषा आहेत या भाषा ज्या ठिकाणी बोलल्या जातात त्या भाषांचा गट कोणता आहे? द्रविडियन भाषा गट आहे. मग परीक्षेमध्ये आपला प्रश्न विचारला जातो. प्रश्न असा असतो की तमिळ भाषा ही भाषा गटामध्ये कोणत्या गटात येते? इंडो युरोपियन, इंडो आर्य भाषा गट, द्रविडियन भाषा गट यापैकी नाही. उत्तर काय येईल आपलं? द्रविडियन भाषा. म्हणजे आपल्याला हे या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढे बघूयात आपण. आता पुढे काय दाखवलं बघा या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये टिंब बोली भाषा बोलल्या जातात. आता या ठिकाणी भारतामध्ये किती बोली भाषा बोलल्या जातात हे आपल्याला या ठिकाणी विचारलं बघा. तर किती बोलल्या जातात? 1652 बोली भाषा या बोलल्या जातात. किती बोलल्या जातात? 1652. त्यानंतर सगळ्यात जुन्या भाषा कोणत्या आहेत? सगळ्यात जुन्या भाषा कोणत्या आहेत? ती आहे तमिळ आणि एक आहे तेलुगू. तमिळ आणि तेलुगू या आहेत. त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम टिंबनुसार हिंदी व इंग्रजी या संघराज्य व्यवहाराच्या भाषा आहेत. म्हणजे कलम आपल्याला माहित पाहिजे. कलम किती आहे? 343 आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. सगळ्यात प्राचीन भाषा कोणत्या आहेत? तमिळ आणि तेलुगू. सॉरी या ठिकाणी तेलुगू येणार नाही. या ठिकाणी काय आहे तुमचं? संस्कृत आहे. कोणता आहे? संस्कृत आहे. बरं लवकर लक्षात आलं. या ठिकाणी हे आहे संस्कृत. तर या भाषा आपल्या सगळ्यात काय आहेत? तर जुन्या भाषा या ठिकाणी त्या आहेत. आता बघा पुढे बघूयात. भारतीय राज्य घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा प्रादेशिक राजभाषा म्हणून निर्देशित केलेल्या आहेत. मग आता या राजभाषा ज्या आहेत या परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जातात की किती भाषा या प्रादेशिक राजभाषा आहेत? तर किती आहेत? 22 भाषा आहेत. या 22 भाषा कोणत्या आहेत बघा या ठिकाणी? संस्कृत आहे, तमिळ आहे, हिंदी आहे, मराठी आहे, गुजराती आहे, पंजाबी आहे, कोकणी आहे, कन्नड आहे, मल्याळम, तेलुगू झालं या ठिकाणी तेलुगू आहे. ठीक आहे, तेलुगू आहे या ठिकाणी. त्यानंतर बंगाली, आसामी, काश्मीरी, ओरिया, सिंधी, नेपाळी, उर्दू, मैथली, बोडो, संताली, डोंगरी आणि मैथली एवढ्या 22 भाषा या काय आहेत? तर भारतीय काय आहेत? राजभाषा म्हणून ओळखल्या जातात. मग या भाषांविषयी मी एक व्हिडिओ यापूर्वी टाकलेला आहे की कोणत्या राज्यामध्ये कोणती भाषा बोलली जाते हे मी या ठिकाणी सांगितलं. संस्कृत भाषा कुठं आहे? तर संस्कृत भाषा जी आहे तर वरचे जे राज्य उत्तराखंड त्या राज्यामध्ये ती भाषा बोलल्या जाते. तमिळ भाषा कुठं आहे? तर तामिळनाडू मध्ये आहे. त्यानंतर हिंदी भाषा कुठे आहे? हिंदी भाषा उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने बोलली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड वगैरे जे राज्य त्या ठिकाणी बोलल्या जाते. मराठी भाषा महाराष्ट्रात बोलल्या जाते. गुजराती भाषा गुजरातमध्ये बोलल्या जाते. पंजाबी भाषा पंजाबमध्ये, कोकणी भाषा कोकणामध्ये, कन्नड भाषा कानड पुढे बोलल्या जाते तर कर्नाटकमध्ये बोलल्या जाते. मग हे सगळं जे आहेत आपण बघितलेलं आहे. मल्याळम भाषा ही कुठे? केरळमध्ये बोलल्या जाते. तेलुगू भाषा ही कुठं? तेलंगणा आणि आंध्रामध्ये बोलल्या जाते. बंगाली भाषा बंगालमध्ये, आसाम भाषा आसाममध्ये, काश्मीर भाषा काश्मीरमध्ये, ओरिया भाषा ही ओरिसामध्ये, तर सिंधी भाषा ही गुजरातमध्ये सिंध प्रांतामध्ये, नेपाळी भाषा ही आता या ठिकाणी नेपाळी भाषा जी आहे तर नेपाळी भाषा ही कोणत्या राज्यात? सिक्कीम राज्यामध्ये जवळपास 62% लोक बोलतात. उर्दू भाषा ही जम्मू काश्मीर मध्ये द्वितीय अशी भाषा आहे तिथं ती वापरल्या जाते. मैथई भाषा ठीक आहे मणिपूरमध्ये आहे. त्यानंतर बोडो भाषा बोडो, संताली, डोंगरी. आता डोंगरी भाषा जी आहे तर डोंगरी भागामध्ये म्हणजेच कुठं? तर आपलं जे आहेत अरुणाचल प्रदेश वगैरे त्या साईडला भाषा बोलल्या जातात.
ठीक आहे, तर अशा रीतीने या भाषांविषयी आपल्याला माहिती पाहिजे, पण कोणती भाषा या गटामध्ये आहे आणि कोणती भाषा नाही हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर अशा रीतीनं आपण या ठिकाणी इथपर्यंत आलो. याच्यानंतर राहिलेलं जे काही आहे ते आपण उद्याच्या भागात पाहूयात. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.